होळीला रंगांपासून नाही तर रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा. असे मेसेज आणि स्टेटस ठेवणं बंद करा. बंद करा. लोकांनी तुम्हाला धोका दिला, लोकांनी तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, लोकांनी रंग बदलले, तर तुम्ही त्यांच्या तोंडाला डांबर चोपडा, काळा चोपडा, मेटॅलिक कलर चोपडा. पण मग त्यानिमित्ताने होळीला कशाला बदनाम करताय तुम्ही? अरे इतके छान, मस्त, छान, सुंदर प्रत्येक वेगवेगळ्या सीझनमध्ये आपल्याला सणवार दिलेले आहेत. त्यांचं महत्त्व जाणून घ्या, त्यांचा आनंद घ्या. ते देतात सोडून. चालले ते काय उठले की सुटले टोमणे मारणारे स्टेटस ठेवायला. पोळा आला तसं, नागपंचमी आली तशी, दिवाळी आलं तसं, दसरा आला तसा, संक्रांतीला तर मला करच करून टाकतात अजून. आणि रंग बदलला, रंग बदलला. अरे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माणसाला वेगवेगळे साक्षात्कार होत असतात, अनुभव येत असतात, त्यानुसार माणूस बदलत असतो. त्याच्यामध्ये काय एवढं? मला लोकांना टोमणे मारायचे, टोमणे मारणारे स्टेटस ठेवायचे, तर सरळ बेधडक ठेवा ना. सणांचं नाव घेऊन कशाला टोमणे मारतात? आणि काय वाटतं तुम्हाला, हे असे टोमणा मारणारे स्टेटस तुम्ही ठेवले तर त्या लोकांवर काही परिणाम होणार आहे? उलट जे लोक चांगले आहेत ना, ते पण तुमचे टोमणे मारणारे स्टेटस ऐकून तुमच्यापासून दूर जातील. समजलं का? काही ढिम्म फरक पडत नाही कोणावर. पण तुमच्या मनाचं समाधान असतो की बाई मी टोमणा मारणारा स्टेटस तिच्यासाठी ठेवला आणि तिने बघितला. काही फरक पडत नाही. एकीसाठी ठेवतात पण दुसरे 10 लोक तुमच्यापासून दूर जात असतात. समजलं का? पण ठीक आहे बुवा, तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्हाला तसे स्टेटस ठेवायचे असतील तर ठेवा, पण सणाचं नाव घेऊन नका ठेवू यार. इतके मस्त सण आहे आपले, साध्या सरळ सिंपल शुभेच्छा द्यायच्या. काय चला, तुम्हाला पण होळीच्या साध्या सिंपल आणि कलरफुल शुभेच्छा.